हे बघा, खूप छान इथे भजे बनून तयार आहे, एकदम टेस्टी. आणि त्याच्यासोबत मी मिरची तळलेली आहे, तर खूप छान लागतात चवीला. नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे घोसावळ्याची भजी. याला गिलकी पण म्हणतात. आता हे मी बाजारातून आणलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेत. थोडेसे काळे झालेत, हाताळले का काळे पडतात, त्यामुळे आपण थोडे थोडे त्याच्यावरचे साल काढून घेणार आहोत भजी करण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला वरवरचे थोडंसं जे काळं झाले ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी वरची साल काढून घेतली. आता आपल्याला हे जे बाजूचे आहे कट करून घ्यायचं दोन्ही साईडचं. अशा पद्धतीने दोन्ही साईडचं कट करून आता याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला, असं गोल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अशी थिकनेस ठेवून कापा करून घ्यायच्या. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. हे बघा, 2 गिलक्याचे आपण असे स्लाइस करून घेतले. आता पाणी घ्यायचे, पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. आता आपल्याला हे थोड्या वेळ पाण्यात ठेवायचे, जोपर्यंत आपण आता आपल्याला डाळीच्या पिठाचं जे बॅटर बनवायचं आहे भज्यांसाठी, तोपर्यंत जर बाहेर ठेवले आपण ज्या स्लाइस बनवून घेतल्या त्या काळ्या पडतात. त्यामुळे आपण पाण्यात ठेवणार आहे. आणि पाण्यात ठेवल्यानंतर आपण थोडं मीठ टाकून घेऊया. आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे भज्यांसाठी. याला साईडला ठेवूया आपण. हे बघा, 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा लाल मिरची, कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे ती कोथिंबीर टाकायची आपल्याला. इथं मी हिंग टाकलाय, त्यामुळे मी ओवा टाकणार नाही. आपल्याला भजे बनवण्यासाठी एकतर ओवा किंवा हिंग दोन्हीपैकी आपण एक टाकलं तर पचण्यासाठी आपले जे भजे असतात ते हलकी बनतात. आता याला आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया. तर पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी मिक्स करायचं आहे. हे बघा, बॅटर बनवून तयार आहे. अर्धा कप पाणी लागलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी. कढई खालचा गॅस चालू करून घेऊया. कढई तापवायची छान आणि मग आपल्याला तेल तापवायचं आहे भज्यांसाठी. कढई तापली, आता तेल टाकून घेऊया. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाले, आता भजे टाकून घ्यायचेत आपल्याला. असे एक एक करून आता भजे आपल्याला सोडून घ्यायचे तेलामध्ये. हे बघा, सगळे भजी सोडून घेतले. आपल्याला आता छान तळून घ्यायचे लालसर होईपर्यंत. एकदा हलवून घ्यायचेत आणि परत अजून एक 5 मिनिटं चांगले लालसर कुरकुरीत होईपर्यंत, याचा थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत. हे बघा, कलर बदललाय आपल्या भजीचा, लालसर कलर झालाय. म्हणजे इथं आपण समजून घ्यायचं की भजी तळलेली आहे. आता कमी गॅस करायचा आहे आणि काढून घ्यायचे. एकदम छान नितरून घ्यायचे आपल्याला, एकदम तेल काढून घ्यायचे पूर्ण.
तर चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे तेल जर असेल तर निथरून जाईल खाली. आणखी एक आपण बॅच टाकून घेऊया आता. हलवून घ्यायचेत आता. जरा जास्तच टाकले मी, कारण आता शेवटचं आपलं जे स्लाइस होते गिलक्याचे उरलेले ते सगळेच एकदमच टाकून दिलेत. थोडा वेळ लागणार आहे तळायला. एकदम कडक मगाशी जसे तळले तसेच आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, कलर बदलला आपल्या भज्यांचा, लालसर झाले, म्हणजे तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा, सगळी भजी आपण एका चाळणीमध्ये काढली, म्हणजे जे काही तेल असेल एक्स्ट्रा सगळे निथरून येईल खाली आणि भजी आपले छानपैकी ड्राय होतील. सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हिरवी मिरची, जी भजीसोबत खायला छान लागते. ही आता तळून घेणार आहोत. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा बनवून बघा. बाय बाय.